सहकार क्षेत्रात 50 वर्षात 3,000 कोटीच्या ठेवी संकलित करून भक्कमपणे वाटचाल करणाऱ्या GS महानगर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बँकेच्या निवडणुकीमध्ये श्रीमती सुमन गुलाबराव शेळके यांचे हात मजबूत करून स्वर्गीय गुलाबराव शेळके व स्वर्गीय उदयदादा शेळके यांना श्रद्धांजली द्या आणि राजकारणाने प्रेरित होऊन निवडणुका लढवणाऱ्या चपराक देण्याचं आवाहन आणि खंत या विष्णू भगत, अर्जुन राऊत आणि सुभाष पटाडे यांनी व्यक्त केली आहे। तब्बल 50 वर्षाच्या यशस्वी वाटचाल बँकेच्या 70 शाखांचा विस्तार, 3,000 कोटी रुपयांच्या ठेवी संकलित करून सहकार क्षेत्रातील आपल्या कार्याचा आणि बँकेचा ठसा उमटविणाऱ्या GS महानगर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांच्या स्वर्गवासानंतर बँकेवर कब्जा करण्याची सुरू झालेल्या सत्ता स्पर्धेमुळे बँकेच्या निवडणुका घ्याव्या लागत आहेत। बँकेच्या गुलाबराव शेळकेनंतर सक्षम नेतृत्व करणाऱ्या श्रीमती सुमन गुलाबराव शेळके यांचे पॅनल आता बँकेच्या अस्तित्वासाठी पुढे सरसावलं आहे। 1 जून रोजी ही निवडणूक होणार असून मतदारांनी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बँकेच्या विकासाच्या वाटचालीसाठी समर्थन म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या श्रीमती सुमन गुलाबराव शेळके यांच्या पॅनलच्या 18 उमेदवारांच्या रिक्षा निशाणीवरती शिक्का मारून त्यांना विजयी करण्याचं आवाहन निवडणूक रिंगणातील विष्णू सकाराम भगत, अर्जुन किशोर राऊत आणि सुभाष बाळासाहेब पटोडे यांनी केलं आहे। यावेळी उमेदवार विष्णू सकाराम भगत, उमेदवार अर्जुन किशोर राऊत, सुभाषराव बाळासाहेब पटाडे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची अधिक माहिती दिली आहे। ते 2030 GS महानगर कोऑपरेटिव्ह बँकेच्या या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं मी एक सहकार मुवमेंटमध्ये काम करणारा छोटासा कार्यकर्ता आहे। परंतु कैलासवासी सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब असतील, कैलासवासी उदयदादा शेळके साहेब असतील, यांनी ज्या परिस्थितीतून पारनेर तालुक्यासारख्या दुष्काळी तालुक्यातून येऊन मुंबईमध्ये येऊन ह्या बँकेचं सहकारामध्ये एक वेगळं वलय आणि नाव तयार केलं। महाराष्ट्र बँकेचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे त्यांना मिळाली आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन त्यांनी सहकारामध्ये आपला ठसा उमटवण्याचं काम या सहकार मुवमेंटच्या माध्यमातून केलं। आणि आज ह्या बँकेची खऱ्या अर्थानं सहकारामध्ये आपण अनेक बँका पाहिल्या असतील, आपणा सहकारी बँक असेल, अबुधाबी बँक असेल, आपण सर्वजण मंडळी या नावं ऐकतो, परंतु आज एक स्वतःचा ठसा आणि स्वतःचं वेगळं अस्तित्व असलेली ही एक सहकारी बँक आणि भक्कम पाया आपण ज्याला म्हणतो त्याचं कॉन्क्रिटीकरण मजबूत आहे। तिला आज कोणी सहकारामध्ये हलवू शकत नसल्यामुळं काही राजकीय अदृश्य शक्ती या बँकेमध्ये घुसू पाहत आहेत आणि या अदृश्य शक्तींना हद्दपार करण्यासाठी आपल्याला आदरणीय सुमनताई शेळके आणि स्मिताताई शेळके यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आणि आपले उमेदवार विष्णूजी भगत साहेब यांच्यावरती प्रचंड राजकीय दबाव आणण्यात आला। त्यांच्याकडनं खोटी पत्रकं घेऊन, त्यांच्याकडनं सह्या घेऊन, त्यांची मुलीची बदली करतो, हे करतो, ते करतो असा दबाव आणून त्यांना ह्या निवडणुकीतून माघारी घेण्यासाठी प्रचंड त्रास देण्यात आला। काही न्यूजपेपरमध्ये त्यांच्याबद्दल खोट्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या, परंतु ती कुठल्याही प्रकारे भगत साहेब डळमळलेली नाहीत। अर्जुन राऊत साहेब आहेत, त्यांच्याबरोबर आमचे सगळे 18चे 18 उमेदवार सुमनताई आणि स्मिताताई शेळकेंच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि येत्या 1 जूनला रिक्षा ह्या निशाणीवरती शिक्का मारून मुंबईतली सहकारची मुवमेंट आहे, जी सहकाराची चळवळ आहे, ती कैलासवासी उदयदादा शेळके आणि सॉलिसिटर गुलाबराव शेळके या पॅनलला विजयी करून खऱ्या अर्थानं सभासद श्रद्धांजली वाहतील असा ठाम विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार।